यानंतर बातमी कृषी क्षेत्रातून। ऊसाचं पीक किमान वर्ष दीड वर्षात शेतात उभं असतं। पीक म्हणजे वाढीच्या सुरुवातीच्या काळात ऊसात आंतरपीक घेणारे बरेच शेतकरी आहेत। सांगली जिल्ह्यातील अष्ट्याचे विक्रमसिंग भोपे त्यापैकीच एक। कोथिंबीर, मेथी, झेंडू अशी वेगवेगळी कमी कालावधीची आंतरपिकं ते घेतात। यातून ऊस लागवडीचा खर्च तर निघतोच, सोबतच लाख दीड लाखाचा नफाही हातात उरतो। विक्रमसिंह भोपे यांनी 1999 मध्ये आष्ट्यात B.Com पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि पूर्ण वेळ शेतीमध्ये उतरण्याचा निर्णयही घेतला। 1968 साली काढलेली एक विहीर शेतामध्ये होती, तिचं पाणी मुरत नव्हतं। त्यामुळे 2010 साली त्यांनी एक निर्णय घेतला। 6.5 किलोमीटर अंतरावरच्या कृष्णा नदीवरनं लिफ्ट इरिगेशन स्कीम तयार केली आणि त्यातून पाण्याची शाश्वत सोय झाली आणि प्रयोगालाही सुरुवात झाली। पहिल्या वर्षी मी शेती करायला आलो, 1 एकर ऊस केला। त्या वर्षी मला 35 टन फक्त उत्पन्न मिळालं। परत खचून न जाता नवीन प्रयोग करत करत 4थ्या वर्षी मला ह्याच्यातून एकऱ्यातून 110 टनाचं उत्पन्न मिळालं। शेतीची आवड निर्माण होत गेल्यामुळे नवीन प्रयोग करायची कल्पना माझ्या डोक्यात येऊ लागली। त्यावेळेपासून मी म्हणजे ऊसच निवळ म्हणजे ऊस अवलंबून न राहता ऊसावर परत भाजीपाल्याच्या ह्याच्यात शिरलो। भोपे यांच्याकडे प्रत्येक वर्षी 4 एकर ऊस, 3 एकर हळद आणि 3 एकरात भाजीपाला असतो। पाण्याचं महत्त्व त्यांनी जाणलेलं होतं, त्यामुळे संपूर्ण 10 एकर क्षेत्राला ठिबकनं ते पाणी देतात। त्यावेळी झेंडूची गोल्ड स्पॉट 2 ही जात निवडली आणि बेडवर 2.5 फुटावर 1 रोप ह्याप्रमाणे 13,000 रोपं या 2 एकरात बसवली। 22 ऑक्टोबरच्या आसपास ऊसाची 265 ह्या व्हरायटीची एक बगली पद्धतीनं 2 डोळ्याची टिपरी 1.5 फुटाच्या अंतरानं लावून करून घेतली। त्याच वेळी पाणी देताना कोथिंबीरचे 10 किलो धन आणि 5 किलो मेथी हा पहिला लॉट टाकून घेतला। पूर्वी या 2 एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीचं पीक होतं। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्लॉट संपला। लगेचच 22 ऑक्टोबरला सरीत 0265 जातीच्या ऊसाची 2 डोळ्यांची कांडी 1.5 फुटावर 1 याप्रमाणे त्यांनी लावण केली। यावेळी सरीच्या बगलेत 15 किलो धणे आणि 5 किलो मेथीचे बियाणे एका ओळीत टोकणले। एकाच आंतरपिकावर ते विसंबून राहत नाहीत। साधारण मला ह्या झेंडूच्या पिकातून 10 टना पीक निघण्याची अपेक्षा आहे आणि 30 रुपये जरी दर लागला तरी 3 लाख रुपये मिळण्याचे अपेक्षा आहे। खर्च वजा जाता 1.5 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मला शिल्लक राहील असं वाटतं। तिसऱ्या टप्प्यातील मेथी आणि कोथिंबीरीची काढणी आता सुरू आहे। मध्यंतरी झेंडूचे दर कोसळले होते। यावेळी विक्रमसिंग यांनी फुलाचं उत्पादन न घेता येणाऱ्या कळ्या खुडून टाकल्या। 60 दिवसांनंतर फुलांची काढणी सुरू केली। आतापर्यंत झेंडू फुलांच्या 5 तोड्यातनं 5.5 टन उत्पादन त्यांना मिळालंय। सध्या किलोला 30 रुपयांचा दर त्यांना मिळतोय। पहिली आपण लावणीला पाट पाणी देतोय, त्यामुळे कोथिंबीर ते उगवायला काही अडचण येत नाही। परत ड्रीपवर पाणी चालतं। पहिला लॉट मला 2000 पेंड्या निघाल्या। सरासरी दर 6 रुपये लागला। त्याचे माझे 12,000 रुपये मला निव्वळ उत्पन्न मिळाले। 2,000 खर्च वजा जाता 10,000 रुपये शिल्लक राहिले। विक्रमसिंग यांनी 10 वर्षांपूर्वी शेताच्या कडेनं बांधावर नारळाची 125 रोपं लावली। त्याचं उत्पादनही आता सुरू झालंय। वर्षाकाठी घरी खायला, पै पाहुण्यांना द्यायला नारळ तर मिळतोच, पण सोबत विक्रीतनं 50,000 रुपयेही मिळतात। 2 नारळाच्या मधल्या जागी आंबा, चिकू, कडीपत्ता, रामफळ, सीताफळ, लिंबू अशी फळ पिकंही त्यांनी लावली आहेत। थोडक्यात काय तर शेताचा बांध सुद्धा त्यांना उत्पन्न मिळवून देतोय। झेंडूच्या उत्पन्नातून मला 1.5 लाख रुपये आणि मेथी आणि कोथिंबीरच्या उत्पादनातून एक मला 60,000 रुपये शिल्लक राहतील अशी अपेक्षा आहे। या आंतरपिकातून 2,10,000 रुपये मिळाले। 2 एकर ऊसाचा खर्च झाला 1 लाख रुपये। ही 1 लाख रुपये वजा जाता आंतरपिकातून पण 1 लाख रुपये मला शिल्लक राहतात आणि येणारं ऊसाचं पण निव्वळ उत्पन्न मिळणारं उत्पन्न मला तसंच शिल्लक राहतं।
या सर्व आंतरपिकातनं विक्रमसिंग भोपे यांना 1.5 लाखांचा खर्च वजा जाता 1.5 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. एकाच आंतरपिकावर अवलंबून न राहता कमी कालावधीची वेगवेगळी आंतरपिकं घेतल्यानं जास्त फायदा झाल्याचं ते सांगतात. आंतरपिकातनं ऊस लागवडीचा खर्च तर निघालाच, सोबत 1.5 लाख रुपये नफाही हातात पडला. आता ऊसापासून मिळणारं सर्व उत्पन्न निव्वळ नफा असेल. नोटाबंदीच्या काळात हा फार मोठा आधार असल्याचं विक्रमसिंग सांगतात. कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.